चला आपण मुख्य परीक्षेसाठीचा जो आपला 250 मार्क्सचा पेपर आहे तो म्हणजे एसे. त्या एसे साठीची आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे किंवा निबंध कसा लिहिला पाहिजे त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. निबंध ज्या वेळेस आपण लिहितो बघा, तर आपण आपलं स्कूल किंवा कॉलेज लाईफ मध्ये जे निबंध लिहिलेले आहेत ते जर आपण थोडे बॅक ऑफ माइंड बघितले तर ते 5 मार्क 10 मार्क 15 20 मार्क किंवा आधीचा एमसीक्यू पॅटर्न जो होता राज्यसेवेचा त्याच्यामध्ये 25 मार्क्सचा एसे होता. आणि इथं आपल्याला जो एसे लिहायचा आहे तो 125 मार्क्सचा आहे आणि त्याच्यामध्ये 1000 to 1200 वर्ड्स एवढे आपल्याला लिहायचे. याच्यासाठी कुठलाही सिलेबस नाही आहे किंवा आता काल परवापासून मी जे विद्यार्थ्यांना भेटतोय की जे मेनसाठी आता युपीएससी असेल किंवा राज्यसेवा प्रिपेअर करतायत, सो त्यांनी काही लोकांनी असं विचारलं की याच्यासाठी काही मटेरियल मिळेल का किंवा याच्यासाठी एखादं पुस्तक सांगा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की आपल्याला युपीएससी किंवा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जो एसे अपेक्षित आहे त्या एसे साठी कुठलंही असं स्ट्रक्चर किंवा कुठलंही असं बुक सोर्स असा अवेलेबल नाही की जो तुम्हाला हातात दिला आणि तुम्ही ते वाचून काढलं आणि मग ते लिहिलं. ते स्कूल कॉलेज लाईफ मध्ये ओके होतं, परंतु इथं आपल्याला आपला जो एसे आहे तो रायटिंग थ्रू इव्हॉल्व करावा लागतो आणि त्या प्रोसेसला आपण आता जाणून घेणार आहोत बघा. सो एकंदरीत जीएसच्या कंपॅरिझन मध्ये एसे मध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं प्रिपरेशन केलं असेल तर. म्हणजे नियर अबाउट जे आहे 140चं टार्गेट ठेवून आपण एसे साठी प्रिपरेशन केलं पाहिजे असं सिंपल गणित आहे. आणि हे 140चं टार्गेट जीएस मध्ये अचीव करणं हे फार म्हणजे अवघड गोष्ट आहे तशी, पण हे इथं होऊ शकतं आणि आपल्याला मेन्स मध्ये खूप चांगला बूस्ट एसे थ्रू मिळू शकतो. आजच्या लोकसत्ताला या संबंधीचं आर्टिकल पण आलेलं आहे बघा माझं. सो मंगळवार आणि गुरुवार लोकसत्ताची जी आपली सिरीज सुरू आहे सो त्यामध्ये जे आहे आज हे आर्टिकल पण आलेलं आहे, हेही तुम्ही वाचू शकता आणि तुमचे जे आहेत तर त्या येत्या काळामध्ये पण हे तुम्हाला हेल्प करेल. आता हे आर्टिकल्स आपल्या टेलिग्रामवर त्याच्यानंतर युट्यूब पोस्टमध्ये आणि इन्स्टावर सर्वदूर अवेलेबल असतात, तिथूनही तुम्ही जे आहे कलेक्ट करू शकता. म्हणजे जरी तुमच्या इथं लोकसत्ता येत नसेल, आता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शहरामध्ये लोकसत्ता मिळत नाही किंवा तशी डिमांड नसते किंवा ग्रामीण भागात पण जे आहे लोकसत्ता मिळत नाही, सो त्या केसमध्ये तुम्ही स्पॉटलाइट अकॅडमीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, टेलिग्राम असेल, युट्यूब असेल, इन्स्टा असेल, तिथून हे सगळे जे आहेत आर्टिकल्स कलेक्ट करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं जे स्ट्रक्चर आयोगाला अपेक्षित आहे, 250 मार्क्सचा हा पेपर आहे बघा आणि याच्यामध्ये 125 मार्काचे 2 एसे तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे 250 मार्कासाठी 2 एसे लिहिणं अपेक्षित आहे. बरं, हे एसे लिहित असताना यामध्ये तुम्हाला जी वर्ड लिमिट आहे ती आहे जवळपास 1000 शब्द ते 1200 शब्द. ओके, एवढी वर्ड लिमिट आहे. आणि मग हे स्ट्रक्चर जे आहे टेक्निकल, आता काय होतं की खूप आधीचा जो काळ होता म्हणजे अलीकडच्या काळामध्ये हे बदललं, पण आधी युपीएससी मध्ये 300 मार्कासाठीचे पेपर आणि मग त्याच्यामध्ये 1 एसे. तर आता तुम्हाला 2 एसे जेव्हा लिहायचे आहेत तर तुम्हाला टाइम जो आहे तो 3 आवरचा टाइम आहे बघा. म्हणजे 180 मिनिटं तुमच्याकडे आहेत. म्हणजे एका एसे साठी 90 मिनिटं आपल्याकडे आहे, 90 मिनिट्स पर एसे. मग या 90 मिनिटांचं जे आहे ते आपण नियोजन कसं करणार, कारण तुम्हाला ऍट अ टाइम 2 विषयांवर जे आहे गोष्टी डील करायच्या, मग ते टाइम टेबल पण परफेक्ट असलं पाहिजे. सो 90 मिनिट्सचं पण जे आहे स्प्लिट आपण इथं बघू. आता बघा, हे स्प्लिट वगैरे जे असतात हे टेक्निकल असतात, याला प्रॅक्टिकली तसं इम्प्लिमेंट करणं तेवढंसं सोपं नसतं. ते फ्लेक्झिबिलिटी तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. म्हणजे यामध्ये जेव्हा आपण स्पीड बघू तेव्हा पण मी ते प्रॉपरली तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. आणि या संबंधी पण तुम्हाला काही इश्यू असले तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा डिरेक्टली भेटून आपण चर्चा करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच्या मेन्स दिलेल्या आहेत, आता राज्यसेवा 25चा तर रिझल्ट अजून नाही, पण युपीएससी मध्ये पण समजा एसे मध्ये मार्क्स येत नाहीये प्रॉपरली, सो त्या केसमध्ये जे आहे आपण त्याच्यावर काम करू शकतो. तुम्ही तुमचे लिहिलेले एसे त्याच्यामध्ये घेऊन येणं अपेक्षित आहे. सो ते बघितल्यानंतर एक आयडिया आपल्याला येते, सो दॅट आपण त्याच्यावर काम खूप प्रॉपरली करू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं जे असतं की एसे मध्ये चॅलेंज काय आहे, एक तर चॅलेंज हेच आहे की याचं सिलेबस नाही कुठलं. ओके, सिलेबस याच्यासाठी नाहीये. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे की सोर्सेस पण आपण सजेस्ट करत नाहीये. नंबर ऑफ मार्केटमध्ये बुक्स आहेत बघा. आपण जर गेलो ना, तुम्ही ऑनलाईन टाका, फ्लिपकार्ट, अमेझॉन, एसे रायटिंगचे बुक्स वगैरे असे मोठे मोठे ठोकळे पण तुम्हाला मिळतील. बुक्स अवेलेबल नाहीत असं नक्कीच नाही, पण ते रेफर करणं इथं अपेक्षित नाहीये. तुम्ही रायटिंग थ्रू इव्हॉल्व करणं गरजेचं असतं. आणि म्हणून याच्यामध्ये एक चॅलेंज आहे की एक थॉट प्रोसेस डेव्हलप करणं
की तुम्हाला एखादा सब्जेक्ट दिलेला आहे, आता आपण टॉपिक पण बघूया की वेगवेगळे जे टॉपिक आहे, मग राज्यसेवा असेल, युपीएससी असेल, मागच्या वर्षाचे टॉपिक आहे तुमच्या समोर, जसं हे टॉपिक आहेत बघा की टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ विमेन इन सोसायटी, महिलांचं समाजातलं जे दुय्यम स्थान आहे ते जर आपल्याला बदलायचं असेल तर इट इज इसेन्शियल टू चेंज देअर माइंडसेट, म्हणजे मानसिकता बदला, असं हे वाक्य आहे. हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे. मग इथं एक चॅलेंज काय आहे की ह्या टॉपिकला आपल्याला प्रॉपरली जे आहे तिथं मांडायचं आहे. ते मांडत असताना मग याचे जेवढे काही आस्पेक्ट्स आहेत 360 डिग्रीचे ते आपल्याला ओळखता आले पाहिजे, त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. सो हा रफ वर्कचा एक महत्वाचा भाग आहे की आपण त्याच्याकडे जाऊ की हे कसं करायचं. सो याच्यातलं एक मेजर चॅलेंज जे असतं की तुम्हाला दिलेला जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर तुम्हाला जवळपास 1000 शब्द मिनिमम जे आहे लिहायचे आहेत. आणि मग ते लिहित असताना बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांचा हा कन्सर्न होतो की माझ्याकडे कॉन्टेंट याच्यामध्ये जे आहे ते पुरेसं नाही आहे, किंवा आता याच्यात सगळ्यात मोठा एक मेजर हे असतो ज्याला आपण डोंट्स मध्ये टाकतो. ते म्हणजे काय की तुम्ही अभ्यासलेलं जीएस, तुम्ही अभ्यासलेला ऑप्शनल सब्जेक्ट तो या एसेचा भाग होता कामा नये. अदरवाईज काय होतं की एखादी लिंक तुम्हाला जर भेटली तर आपण काय करतो, अख्खा ऑप्शनल, अख्खा जीएस तो उचलून तिथं टाकून देतो. म्हणजे चेक करणाऱ्याला हे कळून जातं की तुमचा ऑप्शनल कुठला आहे, ओके, किंवा जीएस मधला आवडता भाग कुठला आपला. तर मग हे होता कामा नये. हा एक फार महत्वाचा याच्यात मुद्दा असतो. आणि हे चॅलेंज की ह्या गोष्टी टाळणं, कारण आपल्याला मोह होतो तिथं की हा माझ्याकडे हे एवढं आहे, मग हे करू कुठं. आता तो पण एक मुद्दा असतो की आपण खूप अभ्यास केलेला असतो, हे वाच ते वाच, ह्या नोट्स, ते रेफरन्स बुक्स. मग आता एक मुद्दा असतो की हे टाकायचं कुठं, ओके. तर मग तेच सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की तुमच्याकडे असणारं कॉन्टेंट आणि रिक्वायर्ड कॉन्टेंट जे आहे बघा. एक गोष्ट मी नेहमी सांगतो, माझं जे घर आहे ना गावी, तिथे एक दुकान होतं आणि ते दुकान काळाच्या ओघात बंद झालं. त्याचं कारण असं होतं की ती जी व्यक्ती होती दुकान चालवणारी, जी रिक्वायरमेंट आहे ती सोडून ते बाकीचे ऑप्शन द्यायची. म्हणजे सिंपली जे आहे ना की जर मला पार्लेजीचा बिस्किट पुडा पाहिजे तर मला पार्लेजीचाच बिस्किट पुडा प्रोव्हाइड झाला पाहिजे. त्याच्या जागी जे आहे तुम्ही अजून मोनॅकोचा बिस्किट पुडा आणा, अजून जे आहे 4 बिस्किट पुड्याचे ऑप्शन दिले की हा त्याच्यापेक्षा चांगला आहे, हा घ्या. सो मूळ मुद्दा एकदम क्लिअर आहे की जे रिक्वायर्ड आहे ते कॉन्टेंट प्रोव्हाइड झालं पाहिजे. तुमच्याकडे असलेलं कॉन्टेंट किंवा मी याचं काय करू, तर ते ठेवा, आयुष्यभरासाठी पुरतं ते नंतर. सो इथं जे गरजेचं आहे तेच पाहिजे. सो हे मेजर चॅलेंज आहे. दुसरा एक मेजर कन्सर्न येतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा कन्सर्न आहे की माझ्याकडे असं पोएटिक लँग्वेज नाही आहे, किंवा प्लेन लिहून सुद्धा खूप चांगले मार्क्स घेणारे भरपूर कॅन्डिडेट्स आहेत. सो बऱ्याचदा असं होतं की हा एसे मध्ये एक मुद्दा येतो की एसे हा लँग्वेजचा फॉर्म आहे, भाषेचा हा फॉर्म आहे, आणि त्याच्यामुळे त्यामध्ये जर तुम्ही थोडी पोएटिक भाषा असेल, त्याच्यामध्ये कोट्स वगैरे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करू शकता, तिथून पण तुम्हाला बेनिफिट मिळतं. पण जर असं न करता एखाद्याने प्लेन लिहिलेलं आहे तर त्याला मार्क्स मिळणार नाही, असंही होत नाही. प्लेन एसे लिहून पण खूप चांगले मार्क्स घेणारे स्टुडंट्स आहेत. सो तो पण एक फार महत्वाचा आस्पेक्ट असतो. सो बेसिकली याच्यामध्ये जे आहे कॉन्टेंट, आता बघा कॉन्टेंट कुठे आहे ना एसेचं, एसेचं जे कॉन्टेंट आहे ते आपल्या आजूबाजूला आहे बघा, आपल्या ऑब्झर्वेशन्स मध्ये आहेत. की आज तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे ऑब्झर्व करताय आपल्या आजूबाजूला, म्हणजे तुमच्या रिडिंग रूम मध्ये तुम्ही काय ऑब्झर्व करता की सिटिंग अरेंजमेंट, त्या सिटिंग अरेंजमेंट मधून काय इश्यू होऊ शकतात. आपल्या शेजारची व्यक्ती उठते बसते तेव्हा आपल्याला त्रास होतो का, किंवा ती व्यक्ती किती अदबशीर पद्धतीने उठते बसते, किंवा त्यांनी चेअरचा आवाज केलेला नाहीये, तिथं एसी चालू आहे, एखाद्याला एसीने त्रास होऊ शकतो, एखाद्याला एसी जास्त अजून जे आहे अजून चिल्ड पाहिजे बाबा. मूळ तुमच्या आजूबाजूला शोधा की कितीतरी गोष्टी आहेत तिथं तुम्हाला ह्युमन नेचर बघायला मिळेल, तिथं तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगचे कन्सर्न बघायला मिळतील, नंबर ऑफ गोष्टी आहेत. तुम्ही रस्त्यावरून जाताना ट्रॅफिकचे रूल्स पाळणारी लोक किती आहेत, त्यात आपण आहोत का, ओके. किंवा आपल्या आजूबाजूला काय घडतंय, ऑनलाईन शॉपिंग तुम्ही करताय, मग त्या ऑनलाईन शॉपिंग मध्ये गोष्टी कशा बदललेल्या आहेत की एक काळ होता, वेटिंग पिरियड होता तिथं, आता तो वेटिंग पिरियड पण गेलेला आहे का, कारण आपल्यात पेशन्स पाहिलेले नाहीयेत. सो नंबर ऑफ गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आजूबाजूला आहे. याच्याकरता तुम्ही खूप बुकिश होणं जे आहे ते गरजेचं नसतं. सो हा एकदम सिंपल सिनॅरिओ असतो. सो ह्या गोष्टी ज्या आहेत मेजरली कॉन्टेंटच्या बाबतीत. आणि दुसरं असतं रायटिंग, आणि याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंटचा पण कन्सर्न असतो की 2 एसे होत नाही, एक एसे खूप चांगला लिहिला जातोय. म्हणजे एसे सेक्शन ए मी खूप चांगला प्रिपेअर केला, पण सेक्शन बी मध्ये माझा एसे जो आहे तर तो कम्प्लीट होऊ शकला नाही, 700-800 वर्डला ते स्टक झालं, असं होतं. सो त्याच्याकरता ट्रिमेंडस रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती असावी लागते. सो तो कन्सर्न असतो बघ.
ओके, किंवा चॅलेंजेस हे असतात की आपण आपला सब्जेक्ट सोडून बाकीच्या गोष्टींना महत्व देतो, की जो मूळ त्याचा क्रक्स आहे. जसं आता इथं जो आपण हा टॉपिक बघितला की ह्या टॉपिक मध्ये काय आहे की स्त्रियांचं समाजातलं दुय्यम स्थान नाहीसं होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये काय आलं की चेंज देअर माइंडसेट, त्यांची मानसिकता है ना, स्त्रियांची मानसिकता. मग पुरुषांची मानसिकता बदलणं पण गरजेचं आहे का? ओके, सो तो पण एक महत्वाचा आस्पेक्ट येतो की मग याला डिकोड कसं करणार तुम्ही. सो आपण त्याच्याकडे पण जाऊया की हे टॉपिक्स कसे असतात. याच्याकरता एसीची एक प्रॉपर बॅच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे एसे कसे असतात, फिलॉसॉफिकल कसे आहेत, सायन्स अँड टेक वाले कसे आहेत, त्याच्या संबंधीचे लेक्चर्स सायमल्टेनियसली हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स डिकोड करणे तिच्यामध्ये, आणि तुम्हाला एक प्रॉपर जे आहे रोड मॅप तयार करून देणं आणि सायमल्टेनियसली रायटिंग करणं. सो ऍपवर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि ऑब्विसली प्रॅक्टिकली रायटिंग जे आहे त्याचा भाग असेल. सो आता हा जो सिनॅरिओ आहे तर यामध्ये तुम्हाला हे जे टॉपिक दिलेले आहेत, आता बघा राज्यसेवेची पहिली जी मेन्स होती त्याचे हे टॉपिक्स आहेत. सोशल नेटवर्किंग इज अ पिलर फॉर सस्टेनेबल पार्टिसिपेटरी इन ई गव्हर्नन्स जे आहे बघा, सोशल नेटवर्किंग ई गव्हर्नन्स याच्यावर एक एसे विचारलेला आहे. यू कॅन बी स्पिरिच्युअल विथाउट बिंग रिलिजियस, है ना. म्हणजे बऱ्याच लोकांचा हा कन्सर्न होता की आयोग कसे प्रश्न विचारणार आहे, आयोग खूप स्ट्रेट फॉरवर्ड विचारेल का. तर नाही, आयोगाने एक स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे. इथं तुम्ही युपीएससीचे पण एसे जे आहेत ते बघितले पाहिजे. आपण युपीएससी मेन्स 2025 पण बघू. म्हणजे इथं तुम्हाला जे आहे फिलॉसॉफी हा जो महत्वाचा मुद्दा की तिकडं युपीएससी मध्ये मॅक्झिमम फिलॉसॉफिकल एसेस जे आहे ते आज विचारले जातात, तर त्याचं रिफ्लेक्शन पण इथं दिसतं. यू टुडे स्टँड्स ऍट द क्रॉस रोड्स ऑफ अपॉर्च्युनिटी अँड एन्झायटी जे आहे बघा, म्हणजे संधी आणि चिंता हिच्यावर वळणावर उभा असणारा यू. आता हे विचारलं जातं कारण करंटशी हे रिलेट होतं. जेनझीनचे जे काही नेपाळ असेल किंवा इतर देशांमध्ये जे आंदोलनं झाली, किंवा आता भारतामध्ये तुम्ही कॉक्रोच पार्टी समोर बघताय. सो त्या अनुषंगाने आजचा जो युथ आहे, ओके, किंवा एन्झायटी जी आहे बघा, चिंता वेगवेगळ्या गोष्टींची, की या रेसमध्ये आपण कुठेतरी मागे पडतो का. मग हे आताचे जे डिबेट्स आहेत त्याला घेऊन हे प्रश्न आहेत बघा, की त्यांनी टॉपिक दिले. तुम्हाला सेक्शन ए मधून एक टॉपिक चूज करायचा आहे, सेक्शन बी मधून एक टॉपिक चूज करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत, 4 मधून एक चूज करायचा आहे. टेक्नॉलॉजी इज युजफुल सर्वंट बट डेंजरस मास्टर. आता हे जुना कार्यक्रम आहे हा, टेक्नॉलॉजी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आस्पेक्ट टेक्नॉलॉजीचे. सो याच्यावर आपण फार आधीपासून काम करत आलेलो आहोत. देन दुसरं जे आहे बघा, पर्यावरण संरक्षण विकासातील अडथळा नसून विकासाचा पाया आहे. तर हा डिबेट इथिक्सच्या केस स्टडीज मध्ये पण येतो. डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट, तो एक एसे आला. नॉलेज विथआउट कंपॅशन बिकम्स वेपन. आपण 7 सोशल सीन्स बघतो गांधीजींचे, तिच्यामध्येही ह्याच आशयाच्या गोष्टी आहेत. सो तुमचं नॉलेज जे आहे पण त्या नॉलेजला जर कंपॅशन नसेल तर मग ते वर्क नाही होत प्रॉपरली, ते शस्त्र बनवून जातं बघा. बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम. आता तसं बघायला गेलं तर काही जे टॉपिक्स आहेत ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला विचारले. बरं, हे असं 2026 मध्ये रिफ्लेक्ट होईल का? चेंजेस होऊ शकतात, कारण स्पर्धा परीक्षा ही जी आहे ती सापासारखी आहे, ती काट टाकते बघा. तुम्हाला नवीन तिथं जे आहेत ऑप्शन्स मिळू शकतात. आता हे युपीएससीचे टॉपिक्स आहेत. सत्य कोई रंग नहीं जानता, ट्रूथ नोज नो कलर. ओके, ते प्लेन आहे. द सुप्रीम आर्ट ऑफ वॉर इज टू सबड्यू द एनिमी विदाउट फायटिंग. युद्धाची सर्वोच्च कला काय आहे? तर लढाई न करता तुमचा जो एनिमी आहे त्यांनी शस्त्र खाली टाकलं पाहिजे. थॉट फाइंड्स वर्ल्ड अँड क्रिएट्स वन ऑल्सो जे आहे. ओके, सो याच्यामध्ये जे आहे की वर्ल्ड जे आहे की विचार इस दुनिया को खोजता भी है और एक बनाता भी. आता इथं काय होतं, युपीएससी मध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश अशा पद्धतीने जे आहे ते विचारला जातो. तुम्ही मराठी मीडियम मधून एसे लिहू शकता. ओके, आता हे युपीएससी आणि एमपीएससी सिलेबस सेम आहे, प्रोसेस सेम आहे, सगळा पॅटर्न सेम आहे. बेस्ट लेसन्स आर लर्न थ्रू बिटर एक्सपिरियन्सेस जे आहे बघा, की तुम्हाला जे कटू अनुभव तुमच्या आयुष्यात येतात तिथूनच तुम्ही जे आहे प्रॉपर लेसन जे आहे ते शिकता. म्हणजे तो अनुभव तुम्हाला शिकवत जातो. किंवा मडी वॉटर इज द बेस्ट क्लिअर्ड बाय लिव्हिंग इट अलोन. गढूळ पाणी जे आहे ना त्याला तसं सोडून द्या, काही वेळानंतर ते क्लीन होऊन जातो बघा. त्यातला जो मळ असतो, मडीनेस असतो, खाली बसतो. द इयर्स टीच मच विच द डेज नेव्हर नो. म्हणजे जे आहे ना की टाइम जो आहे तो तुम्हाला शिकवत जातो. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर टाइम मध्ये आहे. वेळेनुसार जसे तुम्ही पुढे जातात तशा या गोष्टी मॅटर करतात. इट इज द बेस्ट टू सी लाईफ ऍज अ जर्नी नॉट ऍज अ डेस्टिनेशन. आपलं आयुष्य जे आहे ना एक प्रवास म्हणून तुम्ही त्याचा विचार करणं गरजेचं आहे, ना की डेस्टिनेशन.
कंटेनमेंट इज अ नॅचरल वेल्थ, लक्झरी इज आर्टिफिशियल पॉवर्टी. आता काय होतं ना की तुम्हाला समाधान मिळतंय का? समाधान जर मिळत असेल तर ती कंटेनमेंट, ती संपत्ती. पण तुमच्याकडे सगळं आहे आणि जर तुम्हाला समाधान मिळत नसेल, मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, तुम्हारे पास क्या है? मेरे पास माँ है. मग तुम्ही याच्याने सुरुवात करू शकता याची. ओके, स्टार्ट जो असतो एसेचा तो कसा जाऊ शकतो की समाधान कशात आहे की माझ्याकडे सगळं आहे ना. आम्हाला एक लहानपणी धडा होता राणीची झोप. राणी असते, राणीला झोपच येत नाही. राणीसाठी फार मखमली जे आहे सगळ्या दुलया, चादरा है ना, आजकाल ते आलेले आहेत ना अंडनं फुटणाऱ्या गाद्या, असं सगळं राणीला दिलं जातं. तरी सुद्धा जे आहे राणीला काही झोप येत नाही. आणि मग एका दिवशी राणीला आता काय करायचं म्हणून एका नौकेत बसून नौका विहार करायला घेऊन जातात आणि मग वादळ येतं, नदीला पूर येतो आणि राणी जे आहे ते सगळं लोक वाहत वाहत कोणी इकडं कोणी तिकडं, आणि राणी एका दुसऱ्या राज्यामध्ये निघून जाते. म्हणजे ती पाण्याच्या याच्यामध्ये ती किनाऱ्यावर जाऊन पडते तिथं. तिथे एक म्हातारी आजी असते, ती राणीला जी आहे स्वतःच्या घरी घेऊन जाते, तिचा उपचार करते आणि नंतर आता ती आजीबाईची झोपडी असते, मग तिच्यामध्ये राणी 4 कामं करते आणि तिथं तिला झोप यायला लागते जमिनीवर जे आहे चटईटाप. सो अशा आशयाचा तो जो धडा होता. म्हणजे समाधान तुम्हाला कुठं मिळणार आहे? तुमच्याकडे खूप लक्झरी असेल आणि ते जर मिळत नसेल तर मग त्याला काही अर्थ नाही. ओके, सो बेसिकली जे आहे ना की युपीएससी आणि राज्यसेवा, आता युपीएससीचे जे एसीचे टॉपिक्स आहेत ते बघा फिलॉसॉफिकल आहे. राज्यसेवेमध्ये काही टॉपिक्स तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेले आहेत. आता हे एसे याचं स्ट्रक्चर एकच आहे. ओके, हाऊ टू चूज टॉपिक, हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामधला येतो बघा की तुम्ही टॉपिक कसं चूज करणार. आता तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत, यातलं एक निवडायचं आहे. मग जेव्हा हे 4 ऑप्शन्स तुमच्या समोर आहे, या 4 मधून मी कुठला निवडणार कसं कळेल ना तुम्हाला? आता बऱ्याचदा याच्यात असं होतं की एखादा टॉपिक सोपा वाटतो पण तो नसतो. एखादा टॉपिक तुम्हाला अवघड वाटू शकतो आणि त्या अवघड टॉपिकचं कॉन्टेंट मात्र जे आहे ते आपल्याकडं भरपूर प्रमाणात असतं. म्हणजे जे काही आहे ना की पहिलं जो तुमचं इन्स्टिंक्ट आहे तर ते बघितल्यानंतर तुम्हाला ज्या फिलिंग्स येतात त्याच्या आधारे डायरेक्टली डील नाही करायचं. आपल्याला याच्यासाठी रफ वर्क करायचं. सगळ्यात पहिले तर तुम्ही टॉपिक चूज करा. समजा ए मधलं तुम्हाला वाटतंय की 2 and 3 हे टॉपिक माझ्यासाठी चांगले आहे, मी चांगला एसे लिहू शकतो. देन याच्यावर जे आहे रफ वर्क होणं गरजेचं असतं की त्याबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे, तुमच्याकडे काय कॉन्टेंट आहे, तो आशय तुम्हाला कळतोय का, त्यातले कीवर्ड्स काय आहेत आणि त्या कीवर्डच्या आधारे जे आहे ते रफ वर्क होत आहे का, प्रॉपरली आपण जातोय का. डिरेक्टली सगळ्यात मोठी चूक काय असते की एखादा टॉपिक घेतला आणि डायरेक्टली यायला सुरुवात केली, 1-1.5 पेज झाला आणि नंतर तुम्ही स्टक झालात तर तुम्हाला ते क्रॉस करून दुसऱ्या एसेकडे जावं लागेल, वेळ तुमचा जाईल. प्लस पेपर चेकर जो आहे बघा त्यालाही हे लक्षात येईल की हा कॅन्डिडेट गडबडला होता, याला हा एसे लिहिता आला नाही म्हणून हा दुसरीकडे गेला. म्हणजे तुमचं एक स्वतः तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती तो त्याच्याबद्दल 4 स्वतःचे ग्रह करून घेईल तिथं, ज्याचा इम्पॅक्ट मार्कांवर होऊ शकतो. सो बेसिकली ना की माणसं चेक करतात पेपर, मशीन चेक करत नाही. मशीनने चेक केला असतं तर त्याला या बाकीच्या फिलिंग राहिल्या नसत्या. सो ती गोष्ट एक लक्षात ठेवायची. मग त्या टॉपिक मधले कीवर्ड्स त्याच्यानुसार आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत का, केस स्टडीज आहेत का, करंट रिलिव्हन्स त्याचे माहिती आहेत का, तर ते सगळे गोष्टी जे आहेत ते रफ वर्क मध्ये बघणं. आणि ते रफ वर्क जेव्हा परफेक्ट होतं ऍट दॅट टाइम यू कॅन चूज दॅट पर्टिक्युलर टॉपिक. तोपर्यंत गडबड करायची नाही. ओके, आता खरं तर तसं बघायला गेले तर कुठलं एसेचं ऍसेट स्ट्रक्चर नसतं, पण मग लिहिण्यासाठी गोष्टी सोप्या व्हाव्यात म्हणून एक 3 याच्यामध्ये आपण बघतो की याची जे स्टार्ट आहे त्याची बॉडी आहे आणि एंड आहे. आता बघा स्टार्ट जो आहे 100-150 वर्ड्स आपण इकडे देऊ शकतो, इथं 100-150 वर्ड्स आपण देऊ शकतो आणि जो उरलेला पार्ट आपला आहे तर इथं नियर अबाउट 800-900 वर्ड जे आहे तर ते इथं आपण वर्क करू शकतो. थोडं प्लस मायनस तुम्ही बघू शकता. आता स्टार्ट जी एसीची असते बघा तर ती स्टार्ट कशी पाहिजे ना, तर ती अट्रॅक्टिव्ह असणं फार गरजेचं असतं किंवा त्या विषयाकडे घेऊन जाणारी स्टार्ट जी आहे, बरोबर. सो सिंपली जे आहे कुठलाही एस आहे त्याचं जे टॉपिक तुम्ही चूज केलं त्या टॉपिकशी रिलेटेड एखादं कोट तुम्ही लिहू शकता, त्याच्याने सुरुवात करू शकता. एखादी न्यूज और करंट इव्हेंट जो आहे त्याने तुम्ही सुरुवात करू शकता. एखादी पोयम असू शकते है ना, एखाद्या मूवीचा रिलिव्हन्स असू शकतो. ओके, म्हणजे किंवा तुमच्या रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस पासून पण तुम्ही सुरुवात करू शकता. हे सगळे सिनॅरिओ जे आहेत ते वापरून एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके, फक्त मग असं होता कामा नये की समजा तुम्ही भरपूर मूवी बघता तर तुम्ही सगळं मूवीचं तिच्यात टाकून ठेवलेलं आहे. शेवटी बघा मूवीज
ज्या आहेत तिच्यामध्ये काही रिअलिस्टिक गोष्टी असू शकतात, पण तिच्यामध्ये मेजर एंटरटेनमेंट असते. सो काही फिलॉसॉफिकल आस्पेक्ट तिथून घेतला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की यातली कुठलीही गोष्ट ही खूप जास्त एक्स्ट्रीम होता कामा नये. नाही तर मग मी 2 वर्ष झाले न्यूजपेपर वाचला, एवढ्या न्यूज आहेत, उचललं की टाकली न्यूज, उचललं टाक, त्याचे रिलिव्हन्स बघा. कुठलीही गोष्ट जी आहे ती बॅलन्स असणं फार गरजेचं असतं. सो ते पण एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन ही जी बॉडी असते बघा एसेची, तो जो विषय आहे त्या विषयाचे कीवर्ड्स याच्यामध्ये प्रॉपरली ब्रेक झाले पाहिजे. कीवर्ड्स जे असतात ना, म्हणजे कुठलाही एसे आपण घेतला, एखादा टॉपिक बघितला, ओके, तर आता याच्यामध्ये जे आहे की मडी वॉटर इज अ बेस्ट क्लीन बाय लिव्हिंग इट अलोन. बरोबर, गढूळ पाणी जे आहे तर ते तसंच ठेवा, काही वेळानंतर ते क्लीन होईल, हे आपण बघतो सुद्धा. मग आता मडी वॉटरचे रेफरन्सेस काय काय घेऊ शकता तुम्ही. एक तर वॉटर आहे बघा, ओके, फक्त पाणी, जल जीवन आहे. मग मडी वॉटर जे आहे ते काय, म्हणजे हा एक कीवर्ड झाला, हा एक कीवर्ड झाला आपला, ओके. अलोन, लिव्हिंग इट अलोन. मग माणसाच्या बाबतीत हे होतं का की तुमची रिलेशनशिप आहे ती रिलेशनशिप गडबडते आहे, तर मग तुम्ही थोडा ब्रेक घेतला पाहिजे का तिच्यामध्ये. एखादी व्यक्ती जी आहे तिला तुम्ही जे आहे एकांतपणा दिला पाहिजे की स्वतःच्या थॉट प्रोसेसवर स्वतः काम करणं, विचार करणं, ते इथं झालं पाहिजे का. सो बेसिकली जे आहे की लिव्हिंग इट अलोन. मग पाणी, हे फक्त पाण्याबद्दल बोलतायत का. मग इथं ह्युमनशी तुम्ही याला कोरिलेट करू शकता का. हे कीवर्ड जे आहेत बघा. आणि क्लिअर्ड, तो मडीनेस निघून जाणं, ते क्लिअर होणं, फार तळापर्यंत तुम्हाला दिसतं मग काय आहे ते. सो बेसिकली जे आहे की एखाद्या अंतर्मनापर्यंत जाण्यासाठी जे आहे मग गोष्टी काय केल्या पाहिजे. सो मूळ मुद्दा जो आहे की ही फिलॉसॉफी आहे. या फिलॉसॉफीतले हे कीवर्ड्स जर तुम्ही काढले, ओके, हे कीवर्ड झालं बघा, अलोन जे आहे ना, क्लिअर्ड, हा एक आहे की म्हणजे क्लिअर करणं म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला. सो मूळ मुद्दा जो आहे ना की हे कीवर्ड्स काढा. इयर्स टीच मच विच डेज नेव्हर नो. म्हणजे इयर्स एक महत्वाचा मुद्दा आहे, डेज एक महत्वाचा मुद्दा आहे. याला जोडणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे टाइम. टीच, ओके, नेव्हर नो. सो बेसिकली याच्यावर काम झालं पाहिजे. प्रत्येक शब्द फुटला पाहिजे बघा तिथं. आणि मग तिच्यातून जी आहे की ही जी बॉडी आहे तिच्यामध्ये याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज त्या पण ऍड झाल्या पाहिजे. म्हणजे इथले एक्झाम्पल्स ऍज वेल ऍज केस स्टडी त्या तिथं ऍड होणं फार गरजेचं असतं. त्याच्याबरोबरच जे आहे की जेव्हा हे सगळं आपण प्रॉपरली डील करतो, मग ऍट द एंड कन्क्लुजन ज्याला म्हटलं जातं, कन्क्लुजन कसं असलं पाहिजे. तर कन्क्लुजन बघा, तो जो सगळा क्रक्स आहे, तो सब्जेक्ट आहे, त्याचा कोर आयडिया जी आहे ती आयडिया ऑप्टिमिस्टिक पद्धतीने कशी जाऊ शकते, आशावाद तिथं असणं की एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनी याला क्लोज करणं. खूप पॅसिमिस्ट जर असेल, एकतर हे ब्युरोक्रॅटिक अँगलचा पण कन्सर्न आहे की उद्या तुम्ही जाऊन अधिकारी होणार आहे, व्यवस्थित 4 प्रश्न आहेत, आणि तुम्ही जर खूप पॅसिमिस्ट असाल एखाद्या गोष्टीबद्दल तर तुम्ही ते सॉर्ट आउट करू शकता का. मग तो एक ब्युरोक्रॅटिक अँगल तिथं आहे. मग त्याचा विचार करणं, त्यातून ह्या गोष्टी ज्या आहेत वर्क करणं हे गरजेचं असतं. सो बेसिकली स्टार्ट, बॉडी आणि एंड हे 3 पद्धतीने जे आहे तुम्ही प्रॉपरली लिखाण करणं गरजेचं असतं. बरं, हे झाल्यानंतर आता याच्यामध्ये पण एक गोष्ट असते की खूप चांगली फाईन जर प्रॅक्टिस असेल तर खाडाखोड होत नाही, शक्यतो ती करू नका. आणि जर एखादा शब्द चुकला असेल तर त्याला जस्ट तुम्ही जे आहे समजा शब्द चुकला आहे तर त्याला फक्त एक लाईन मारा तिथं. खूप असं खाडाखोड तिथं जे आहे शक्यतो नका करू. ओके, ह्या छोट्या छोट्या गोष्टी, तो पेपर एकदम क्लिअर पाहिजे. आता टाइम मॅनेजमेंट जे आहे 90 मिनिटचं, 90 मिनिटं आहेत एका एसे साठी. 1.5 तास आपल्याकडे आहे, दुसऱ्याला 1.5 तास. 5 मिनिट्स कशासाठी आहे की टॉपिक चूज करण्यासाठी, कुठल्या टॉपिकवर डील करायचं. जस्ट एकदा स्कॅन करा 4 टॉपिक, त्याच्यातून तुम्ही टॉपिक डील केले. नंतर 15 मिनिट जे आहे त्या टॉपिकवर रफ वर्क करणं. त्या रफ वर्क जितकं चांगलं असेल, आणि रफ वर्क हे मोर फेअर दिसलं पाहिजे हे पण लक्षात ठेवा. पेपर चेकरची नजर तिथे जाऊ शकते की तुम्ही काय विचार केलेला आहे त्याला त्या रफ वर्क करून पण लक्षात येतं, एक आयडिया येऊन जाते तुमच्या ओव्हरऑल एसे बद्दल. नाहीतर रफ वर्कच तुम्ही इतकं घाण करून ठेवलंय तिथं की ते एक वाचता येत नाही, तसं नका करू. रफ वर्क पण प्रॉपर पाहिजे. ओके, सो 15 मिनिट्स रफ वर्क चांगलं करा. जेवढा रफ वर्क स्टँडर्ड असेल तेवढा लिखाणाचा स्पीड मजबूत राहील तुमचा. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने फ्लो मध्ये लिहू शकता. 65 मिनिट जे आहे ते कोर रायटिंग तिच्यामध्ये आपण करू शकतो. आणि 5 मिनिट जे आहेत शेवटचे, एकदा त्या एसेवरून नजर टाका. कुठं काही खूप मोठी मिस्टेक झालेली आहे का, ब्लंडर काही केलंय का आपण, वगैरे वगैरे. सो बेसिकली हे एक महत्वाचं आहे. बरं,
युपीएससीचा एसे लिहित असताना ते जे टॉपिक तुम्ही चूज करणार आहात ते टॉपिक जर तुमचं मराठी मीडियम असेल तर प्रॉपरली मराठीमध्ये वरती लिहिणं अपेक्षित आहे. सेम म्हणजे टॉपिक वरती मेन्शन झालाच पाहिजे, हे महत्वाचं असतं. युपीएससी मध्ये जे आहे तुम्हाला मराठी जर मीडियम असेल प्रॉपर मराठीमधून ट्रान्सलेट करून ते तिथं लिहा. डिरेक्टली लिहू नका, वरती टॉपिक असला पाहिजे, त्याला कळलं पाहिजे कुठल्या टॉपिकवर आहे. नुसता नंबर टाकला प्रश्नाचा आणि ते डील केला. आता युपीएससी मध्ये तुम्हाला तिथं स्पेस आहे, प्रश्नवरती छापलाय. पण इन केस ऑफ राज्यसेवा तर एकदम क्लिअर आहे की तुमचा नंबर तिथं आणि तो टॉपिक तिथं असला पाहिजे. सो हे एक 90 मिनिटचा स्प्लिट आहे. पण या 90 मिनिटच्या स्प्लिटला तुम्ही तुमच्या पद्धतीने फ्लेक्झिबली डील करू शकता. जर तुम्ही समजा प्रिपेअर केलं, आता माझ्या बरोबर जर एसे प्रिपेअर करताय तर मग त्या केसमध्ये तुमचं रायटिंग जे आहे ते ट्रिमेंडस असणार आहे. तिच्यातले जर तुम्हाला कोर आयडियाज असलेले टॉपिक्स तिथं आले तर तुम्हाला 15च्या जागी 10 मिनिटं लागू शकतात, 8 मिनिटं लागू शकतात. कारण तुम्ही ऑलरेडी ते प्रिपेअर केलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे एवढ्या गोष्टी आहेत तिच्यामध्ये. सो ते क्लिअरली ते ऍड ऑन इथं होऊ शकतं. सो तो पण एक महत्वाचा आस्पेक्ट असतो बघा. म्हणजे काय ना की याच्यामध्ये थोडी फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती मेंटेन होऊ शकते. देन व्हॅल्यू ऍडिशन जे असतात बघा, आपण कुठलाही एसे जेव्हा लिहितो त्या एसे मध्ये जे विधानं आपण करणार आहे किंवा आपण म्हणणार आहे की हे चांगलं आहे, हे वाईट आहे किंवा हे व्हायला पाहिजे, उपाययोजना, व्हॉट इज द बेस फॉर इट, संदर्भ किंवा त्याचा रेफरन्स जो आहे तो तिथं असणं फार गरजेचं असतं. आणि मग ते रेफरन्सेस म्हणजे फॉर एक्झाम्पल काही रिपोर्ट्स असतील, रिपोर्ट्स कुठला रिपोर्ट आहे तो प्रॉपरली मेन्शन झाला पाहिजे की ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 मध्ये असं म्हटलेलं आहे. मग त्याच्याकरता इंटेन्शनली आपल्याला काही एक्झाम्पल्स, केस स्टडीज, रिपोर्ट्स, त्याचे फॅक्ट्स ते काढून ठेवावे लागतील. म्हणजे तुम्ही फक्त असं नाही की व्हॉट्सअप विश्वविद्यालयामध्ये मी वाचलं होतं, बरं हिच्यामध्ये जे कोट्स असतात, कविता असतात, ती नेमकी कुणाच्या नावाची आहे, मग कुणीही कुणाच्या नावाने ते फॉरवर्ड करतं. बऱ्याचदा जे आहे व्हॉट्सअप विश्वविद्यालयावर जे खूप प्रॉमिनंट मराठी साहित्यिक होऊन गेलेले आहेत, मग तिच्यामध्ये पु ल देशपांडेंच्या नावाने काहीतरी फॉरवर्ड केलं, वपू काळेंच्या नावाने फॉरवर्ड केलं, किंवा काही कोट्स अब्दुल कलामांच्या नावाने फॉरवर्ड केले, स्वामी विवेकानंदांच्या नावाने फॉरवर्ड झाले. ते प्रॉपरली बघणं गरजेचं आहे. म्हणून हे तुम्हाला इंटेन्शनली प्रॉपरली काढून ठेवावं लागेल की चुकीचे फॅक्ट्स आपल्या यांनी जाता कामा नये. ओके, हा एक बेसिक तिच्यातला कन्सर्न असतो. कुठलाही चुकीचा फॅक्ट्स आपल्या यांनी जाता कामा नये. मग तिच्यामध्ये कोट्स असतील, रिपोर्ट्स असतील तर ते काढून ठेवा प्रॉपरली. ओके, आणि केस स्टडीज जे असतात, वेगवेगळ्या केस स्टडी, आता समजा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये विषारी दारूचा मुद्दा जो आहे तो समोर आला समजा. ओके, मग त्या केसमध्ये ती एक केस स्टडी आहे की मग ते गव्हर्नन्स एंडनी तुम्ही तिथं वापरू शकता की प्रशासकीय याच्यातून समजा ज्या पद्धतीने सर्व्हिलन्स पाहिजे होता तो झालेला नाहीये, लोकांमध्ये असणारी अवेअरनेस तो एक कन्सर्न आहे. सो अशा केस स्टडीज बाजूला काढणं की ही केस स्टडी मी कुठल्या टॉपिकला वापरू शकतो, तर त्या केस स्टडी आपण ज्या वेळेस एसे साठी प्रिपेअर करतो तर तुम्हाला ही पूर्णपणे जे आहे व्हॅल्यू ऍडिशन करून देणं किंवा तुम्ही काढलेले जे काही एक्झाम्पल्स आहेत, केस स्टडीज आहेत, ते कुठं वापरू शकतो ते तुम्ही एकदा सॉर्ट आउट केलं, त्याच्यानंतर जे आहे ओव्हरलुक करून व्हॅल्यू ऍडिशन मध्ये मी 4 गोष्टी तिच्यात ऍड ऑन करून देईल. सो त्या अँगलनी काय होतं की हे खूप प्रॉपरली जे आहे ना की बॅकअप त्याला चांगला मिळतो. एसे मध्ये चांगले फॅक्ट्स आलेत, चांगले रिपोर्ट्स आलेत, अनालिसिस चांगलं आलं. याच्यावरून काय होतं ना की आपलं जे अनालिसिस असतं ते अनालिसिस फुलप्रूफ आहे हे पेपर चेकरला कळतं. म्हणजे आपण फक्त जे आहे जनरलाइज एसे लिहिलं तर मार्क्स खूप कमी येऊ शकतात. पण तुम्ही एखादी गोष्ट तिथं मांडताय, त्याच्यासाठीचे 4 रिपोर्ट्स आहेत, त्याच्या संबंधीच्या काही न्यूज पेपर मध्ये आलेल्या गोष्टी आहेत, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर काही गोष्टी ज्या आहेत आलेल्या आहेत, आणि त्याला आधार देऊन जर आपण अनालिसिस करत असू तर ऑब्विसली त्याचं वेटेज वाढतं. बघा आता युपीएससीचा प्रिलिमचा पेपर जो आहे तो प्रचंड जो आहे तर तो टफ होता, आणि त्या पेपरच्या बाबतीमध्ये त्यांनी जे सोर्सेस सांगितले, म्हणजे युपीएससीनी जे ट्विट केलेलं आहे तर मग तिच्यामध्ये गव्हर्नमेंट वेबसाईट्स, गव्हर्नमेंट रिपोर्ट्स असा सगळा फोकस आहे. मग तो एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये राहा. देन डोंट्स. आता बघा की काय करू नये. एसेच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की तुम्ही कदाचित एसे कॉम्पिटिशन्स टॉप केले असतील बघा. सो त्या केसमध्ये कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, तर मग कुठल्याही भ्रमात आपण राहणं गरजेचं जे आहे इथं नाहीये. म्हणजे एक ओव्हर कॉन्फिडन्स जो असतो, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आहे, या स्टुडंटनी एखाद्या समजा एसे चेक करून घेतला मेंटॉर कडून आणि त्या मेंटॉरने त्याला बेस्ट दिलंय, तिथं एक्सलंट लिहून दिलं, तर ते त्या टॉपिक पुरतं आहे. तुम्हाला जर मार्क्स मिळाले समजा 125 आउट ऑफ 75, एक्सलंट वगैरे वगैरे, हवेत नका जाऊ, कारण ते त्या टॉपिक पुरतं होतं. उद्या टॉपिक बदलेल, एसे बदलेल, आणि तिच्यामध्ये जे आहे तोच परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचा आहे.
त्याच्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. सो त्यामुळे जर तुम्हाला 3 एसे 4 एसे मध्ये खूप जास्त आहे हाईप मिळाली आणि मग तुम्ही रिलॅक्स होऊन गेलात, सो असं करू नका. दुसरी गोष्ट, जो एसे चेक होतोय तो खरंच प्रॉपर चेक झालाय का, हा पण एक मुद्दा याच्यामध्ये असतो. बऱ्याचदा जे आहे तुम्हाला प्लीज करण्यासाठी मार्क टाकलेले आहेत का, मग तो पण एक कन्सर्न आहे की हा एकदम ओके चालू आहे. ओके, मग तो एक कन्सर्न तिच्यामध्ये तुम्ही बघितला पाहिजे. म्हणजे जर तुमचा एसे 4 लोकांनी चेक केला, आपण कधी म्हणू की एक बॅलन्स एसे कधी असणार आहे, तो ए नी चेक केला, बी नी चेक केला, सी नी चेक केला, डी नी चेक केला, इथं एक 10 मार्क्स प्लस मायनस होत आहेत, तर आपण म्हणू शकतो की हे काय आहे, बॅलन्स आहे. सो तो बॅलन्स आपल्याला साध्य करायचा आहे. नाहीतर तुमचे जर व्ह्यू एक्स्ट्रीम असतील तर त्या केसमध्ये जर तशाच एक्स्ट्रीम व्ह्यूच्या व्यक्तीने चेक केलं त्याला ते आवडू शकतं आणि त्याच्याच अपोजिट व्यक्तीने चेक केलं तर खूप कमी मार्क्स पण येऊ शकतात. म्हणून तुम्ही जे आहे गोल्डन मीन वर चाललं पाहिजे, एक्स्ट्रीम एंड्स वर आपण जाता कामा नये. आपली भाषा संयत असली पाहिजे. भाषा जी आहे सॉफ्ट स्पोकन जे आहे बघा, है ना, सो त्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर लिहिता तसं इथं लिहिणं अपेक्षित नाहीये, किंवा कुठलीही पॉलिटिकल पर्सनॅलिटी जे आहे किंवा पॉलिटिकल थॉट्स ते मांडताना जे आहे कुठल्या पर्सनॅलिटीला डायरेक्टली क्रिटिक करणं, कुणाचं नाव डायरेक्टली तिथं लिहिणं, जी लोक आता फील्डवर आहेत त्यांच्याबद्दल शक्यतोवर बोलणं लिहिणं टाळा तिथं. सो हे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. ओके, कारण ज्या व्यक्तीबद्दल तुमचे व्ह्यूज समजा XYZ आहे त्याच व्यक्तीबद्दल समोरच्याचे ABC असू शकतात. सो हे बदलू शकतं. सो असा हा सिनॅरिओ असतो. तिच्यामुळे जे आहे की ह्या गोष्टी, आणि याच्या आधी मी जे सांगितलं की डिरेक्टली टॉपिक घेतला आणि लिहायला सुरुवात केली, असं चुकूनही करू नका. अपेक्षित नाही आहे. तुम्ही स्वतः प्रॉपरली सगळं रफ वर्क आणि त्या गोष्टी करून ते केलं पाहिजे. बरं, हे सगळं करताना खाळाखोळ टाळा. ओके, पेन प्रॉपर वापरा. V5 V7 ना तुम्ही वापरू शकता. आता अजून 4 ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात. तर तिच्यामध्ये पेन कसा असावा, फ्लो त्याला प्रॉपरली असला पाहिजे. म्हणजे त्याची जी इंक आहे कमी जास्त सुटता कामा नाही. दुसरं, त्याला जास्तीची शाई सुटून तिच्यावर डाग पडता कामा नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी. आणि तुमचा स्पीड पण त्यांनी मेंटेन केला पाहिजे. खूप जाड खूप वेट असलेला पेन तो स्पीडवर इम्पॅक्ट करू शकतो. सो अशा पण गोष्टी आहेत. सो त्या गोष्टींचं पण तुम्ही भान ठेवलं पाहिजे. सो एसे हा खूप चांगले मार्क्स देतो. एसेच्या पेपरवर जर चांगली मेहनत घेतली तर तो खूप चांगला तुम्हाला जे आहे आउटपुट देऊ शकतो. म्हणजे ऍज कम्पेअर टू GS जेवढे एफर्ट्स लागतात त्याच्यापेक्षा कमी एफर्ट्स इथं लागतात. रायटिंग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. सो त्याच्यासाठी बॅच आपली आहे, ऍपवरून तुम्ही जॉईन कराल, जिथून तुम्हाला लेक्चर्स मिळतील. सायमल्टेनियसली रायटिंग जे आहे ते समोरासमोर इथं जे आहे करून घेतलं जाईल आणि ते पेपर पण तुम्हाला समोरासमोर चेक करून 1 to 1 दिले जातात. आणि दुसरा एक आस्पेक्ट त्याच्यामध्ये जो असतो तो म्हणजे काय, की हे सर्व करत असताना जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेर आहेत ते PDF त्यांची पाठवू शकतात ऑनलाईन, आणि ती तसं चेक त्यांना करून मिळेल आणि 1 to 1 फोनवरून त्या गोष्टी डील होतील. पण जे मुलं पुण्यात आहेत त्यांनी इथं येऊन बसणं, अकॅडमीमध्ये 3 तासाचा वेळ लावून तो पेपर सोडवणं हे गरजेचं असतं. ओके, सुरुवातीच्या काळामध्ये आपण एक एसे घेऊ 90 मिनिट्स, त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही रोडलात की 2 एसेवर आपण शिफ्ट करू. सो एसे खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या मेन्स आहेत आपल्या त्या मेन्समध्ये आपल्याला एक बूस्ट मिळाला पाहिजे. या संबंधी तुम्हाला अजून काही इश्यू असले किंवा अजून काही डाऊट्स असले तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता किंवा डायरेक्टली येऊन भेटू शकता. सो आणि या संबंधी तुम्हाला इतर जास्त माहिती पाहिजे असली तर टीम स्पॉटलाइटला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. यामध्ये या सिरीजमध्ये GS 1, 2, 3, 4 असे सगळे आस्पेक्ट्स आपण क्लिअर करणार आहोत आणि जे आता रिसेंट पेपर झालेले आहेत मेनचे त्याचं पण अनालिसिस आपण घेणार आहोत. धन्यवाद.